बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। जिल्ह्यात गुन्हेगारी वाढते का? तर याचं उत्तर असेल होय, कारण दररोज एक तरी घटना पुढेच येत आहे। आज एका उद्योजकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना बुलढाणा एलसीबीच्या पथकाने अटक केली असून 2,13,000चा मुद्देमाल जप्त केलाय। विशेष म्हणजे त्यांच्याकडून एक गावठी पिस्तल, 2 जिवंत काडतूस, 2 चाकू असे साहित्य हस्तगत करण्यात आले। बालाजी इंडस्ट्रीजचे मालक नारायण सिनकर हे दिवसभराचे काम आटोपून रात्रीच्या सुमारास माल विक्रीची रक्कम घेऊन बुलढाणा स्थित घरी येत होते। याबाबतची माहिती घेऊन काही गुन्हेगारांनी त्यांच्यावर पाळत ठेवली। याबाबतची टीप घेऊन त्यांना रस्त्यात अडवून रक्कम लुटण्याचा कट रचला। दरम्यान बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखा पथकाला बुलढाणा शहर ते अजिंठा रोड जवळील कृषी विज्ञान केंद्राजवळ केली आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील 30 वर्षीय स्वप्नील विष्णू गवळी, वालसावंगी येथील 23 वर्षीय आकाश रमेश गवळी, सुंदरवाडी येथील 25 वर्षीय पवन जगन सपकाळ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुकुंदवाडी 25 वर्षीय दत्ता सुनील राऊत आणि बुलढाणा जिल्ह्यातील जनुना येथील 24 वर्षीय लखन शालिग्राम सूर्यवंशी हे आरोपी त्यांचे साथीदारांसह व्यापारी नारायण सिनकर यांना अडवून त्यांच्याकडील नगदी रक्कम लुटण्याच्या उद्देशाने तयार होते। मात्र त्यांचा कट उधळून त्यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली। या आरोपी विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून सदर कामगिरी एसपी विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली आहे। एक नारायण सिनकर म्हणून आमच्याकडे एक उद्योजक आहेत, त्यांची बालाजी इंडस्ट्रीज म्हणून बिरसिंगपूरला त्यांचं एक तेलाचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे। ते त्या तेलाचा व्यापार करतात ते, आणि त्यातून ते रोज संध्याकाळी घरी कॅश घेऊन जातात बुलढाण्यामध्ये, अशी माहिती काही गुन्हेगारांना मिळाली। ते गुन्हेगार त्यांचं जिथले सिनकर साहेब त्यांचं मूळ गाव आहे वालसावंगी जिल्हा जालना, तिथले काही गुन्हेगार आणि छत्रपती संभाजीनगर इथले काही गुन्हेगार, छत्रपती संभाजीनगरचे गुन्हेगार आणि वालसावंगीचे गुन्हेगार यांनी मिळून एक प्लॅन त्यांनी आखला आणि त्यांना ते लुटण्याच्या तयारीत होते। तर तो प्लॅन त्यांचा आमच्या पोलीस निरीक्षक श्री लांडे यांना तो समजला आणि त्यांनी ताबडतोब ट्रॅप लावून त्या लोकांना अटक केली आहे। त्यांच्याकडून एक कंट्रीब्युटेड पिस्टल, 2 काडतूस, 2 मोटरसायकल असं टोटल 2 चाकू असे 2,31,000 रुपयाचा माल त्यांच्याकडनं त्यांनी जप्त केला आहे। 5 आरोपी अटक केले आहेत आणि एक मोठी घटना बुलढाण्यामधली ही आम्हाला एक मोठ्या घटनेला जी घडली असती, मोठा गुन्हा घडला असता, तो गुन्ह्याला त्यांनी प्रतिबंध केला आहे। त्यामुळे मी पोलीस निरीक्षक श्री लांडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो, अभिनंदन करतो। एक मोठी घटना त्यांनी होण्यापासून वाचवली आहे आणि त्यांनी हा जो आमची त्यांनी जी कृती केलेली आहे, त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे, ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांचा जो कृती आराखडा आम्हाला दिल्याचा मुख्यमंत्री महोदयांनी, त्यातलाच एक भाग आहे हा की उद्योजकांना संरक्षण पुरवणे। आम्ही संरक्षण तर पुरवत आहोतच, पण त्याचबरोबर आगाऊ माहिती काढली आम्ही आणि आगाऊ माहिती काढून एका उद्योजकांना आम्ही लुटण्याच्यापासून त्यांना आम्ही वाचवलं आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।